विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि या किंगनी राज्य कसं जिंकलं ते तर बघते. मला असं लक्षात आलं की आपण हे जर का मॅन्युफॅक्चरिंग जर का स्वतःच्या ब्रँडचं जर का स्वतः करू शकलो तर आपण कस्टमरला ज्या लागणाऱ्या ज्या महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत की विश्वसनीय कॉटन, नंतर त्याची योग्य किंमत आणि भरपूर व्हरायटी, या तिन्ही गोष्टी आपल्याला जर का सातत्यानं जर का कस्टमरला द्यायच्या असतील तर स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करायला पाहिजे. त्यामुळं आमचा कॉटन किंगचा जो पाया जो म्हणतो आम्ही, ह्या 3 गोष्टीवरती पाया आहे. अर्थात त्याच्यावरती आम्ही नंतर मनोरे बरंच बांधत गेलो, परंतु पाया मात्र निश्चित हाच आहे की विश्वसनीय 100% कॉटन, भरपूर व्हरायटी आणि त्याला व्हॅल्यू फॉर मनी, योग्य किंमत. आणि काही वेळेला आपले ग्राहकच आपल्याला काही भान आणून देतात आपल्या, त्याचा काय अनुभव आहे तुमचा? एक तर ती व्हरायटी बाबतीत की म्हणे अरे बायकांच्या ह्याच्यात खूप व्हरायटी अशी बघितली, पुरुषांच्यासाठी एवढं मोठं दुकान, असं पण मी काउंटरवर पण असायचे की तर तेव्हा पण असं बोलून दाखवायचं, म्हणजे त्यांना ती व्हरायटी खूप ठेवलेली आवडायची. आणि सुती कपडे तर बाजारात होतेच की हो, तुम्ही हे हायलाईट केलं कॉटन किंग की सुती कपडे वापरा किंवा सुती कपडे खूप कम्फर्टेबल आहेत वापरायला. तर त्यामुळं असं आपल्याला पुण्यासारख्या ठिकाणी आमचा हा ब्रँड मोठा होत होता, त्यामुळे आम्हाला जागरूकता कस्टमरनी पण चांगली हे देऊन की पुण्यात जर तुम्हाला सप्लाय करायचं आहे इथले तर चोखंदळ ग्राहकांच्या बरोबर तुम्हाला डीलिंग करायचं आहे. आणि त्यांच्या आम्ही पसंतीला जसं उतरत गेलो तसं आम्हाला महाराष्ट्रातला सक्सेस जास्त इझी झाला, कारण आम्ही उत्तम व्हरायटी आणि ह्याच्यासाठी कसूसीने प्रयत्नात, म्हणजे तोच आमचा आम्ही एम ठेवला की कस्टमरला. माझ्या विद्यार्थ्यांसाठी, मित्रमैत्रिणींसाठी सांगा की साधारण किती भांडवलाने तुम्ही सुरुवात केली, म्हणजे असं काही त्याला डेफिनेशन नसतेच, पण तरी आपला उद्योग. मी जेव्हा भांडवल होतं ते थोडं तुटपुंज होतं, पुरेसं नव्हतं, तरी पण मी त्या व्यवसायामध्ये फक्त पदार्पण करण्या इतपत ते मला पुरलं त्या वेळेला. अर्थात तो 18 वर्षापूर्वीचा वेळ होता, तेव्हा मी 6 लाख भांडवल घेऊन हा व्यवसाय चालू केला. आणि बँकेचं कर्ज, हळूहळू बँकेची कर्ज घेतली, माझ्या ओळखीनं एका बँकेमध्ये अप्रोच झालं आणि ते ओळखीनंच आम्हाला कर्ज मिळालं खरं सांगायचं तर. किंवा कारण आम्हाला त्यावेळेला बँकेला जी लागते अशी जी विश्वासार्हता त्यांना काहीच माहिती नव्हतं, दुसऱ्यानं रिकमेंड केलं, ह्या जोरावरच आम्हाला पहिल्यांदा कर्ज मिळालं आणि आमची सुरुवात झाली. पहिली उडी मारणं हे सगळ्यात मला धंद्यात तुम्हाला जे म्हणतात धाडस पाहिजे, हा पहिला गुण आहे तो. म्हणजे आता तुम्ही तरुणांना जर सांगायचं म्हटलं तर धाडस अगदीच महत्वाचं आहे. आता मला सांगा की मॅन्युफॅक्चरिंग असं आपण जे म्हणतोय की स्वतःच तयार करणं तो माल, तर हे पुण्यात सुरू झालं का तुम्ही थेट बारामतीचाच विचार केला? आम्ही खरं तर पहिलं आमचं मॅन्युफॅक्चरिंग दुकानाच्या खाली बेसमेंटमध्येच सुरू झालं, अगदी लहान प्रमाणावर सुरू झालं. पहिल्यांदा 4च मशीन होती, आता 4 मशीनच्या वरून आम्ही आता 400 मशीनवर गेलो, परंतु सुरुवात आमची अगदी लहान सुरुवात झाली. आणि तिथून मग आम्ही एक आयटम, सुरुवातीला एक आयटम फक्त फॉर्मल शर्ट बनवायचे, नंतर मग एक आयटम आम्ही वाढवत गेलो. आणि आता कॉटन किंग ह्या ब्रँडखाली जेवढे म्हणून प्रोडक्ट्स विकले जातात ते सगळ्याचं मॅन्युफॅक्चरिंग आम्ही स्वतःच करतो आणि एकाच छताखाली ते बारामतीला होतं. आता बारामतीला आम्हाला ती पॉश फॅक्टरी दिसते, पण त्याही आधी त्याची बेसमेंटला सुरुवात. हो, अगदी 4 मशीन घेऊन. बेसमेंटला तुमचे मोठे विचार होते त्यामुळे ते उभं. तुम्ही मगाशी आपण गप्पा मारत होतो तेव्हा एक चायनीज बांबूची उपमा दिली होती, ती जरा शेअर करा आमच्याबरोबर. जेव्हा मी माझ्या मित्रांच्या बरोबर किंवा माझे समव्यावसायिक असतात त्यांच्यावर जेव्हा गप्पा मारत असतो तेव्हा ते मला विचारतात की कॉटन किंगला सुरुवात करून 18 वर्ष झाली, परंतु आम्ही हे कॉटन किंगचं जे नाव, आम्ही जे नावारूपाला आलेलं बघतोय हे मागच्या 8-1 वर्षाबंदच ऐकतोय. पूर्वी त्याच्याही आधी 8 वर्ष 8-9 वर्ष कॉटन किंग अस्तित्वात होतीच. मग तेव्हा तुम्ही काय करत होता? तेव्हा मी असं सांगतो की माझं चायनीज बांबूसारखी स्टोरी आहे. चायनीज बांबूची अशी आख्यायिका आहे की चायनीज बांबू तुम्ही जर का तो लावलात, त्याचं रोप जर का लावलं तर पहिली 3 वर्ष त्याची वाढच होत नाही. जवळजवळ तो 2 इंच 3 सेंटीमीटर जेवढा असेल तेवढाच तो राहतो. आणि 3-1 वर्ष झाली की तो एकदम जो सपासप वाढायला लागतो, ते पुढच्या 3 ते 5 वर्षामध्ये तो 30 फुटाच्या वर जातो. हे कसं होतं? तर चायनीज बांबूची वाढ जी होत असते, जी आपल्याला दिसत नसते, ती सगळी मुळामध्ये खोल वाढ होत असते, त्याची मुळं सगळीकडे वाढत असतात. आणि 3 वर्ष तो त्याची फक्त मुळांची वाढ करतो आणि पुढची वाढ ती सगळी वरती दिसणारी वाढ करतो. तशीच कॉटन किंगची सुरुवातीची जी वाढ जी होती ते आमचं फाउंडेशन आम्हाला पक्कं करण्यासाठी जी वाढ होती. 8 वर्ष जरी आमचं फ्रँचायझिंग कुठेही जरी नसलं, आमचं नर्सशॉपला एकाच दुकान जरी आम्ही चालवत जरी असलो तरी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये परफेक्शन आणणं, क्वालिटी कंट्रोल व्यवस्थित करणं
नंतर फ्रँचायझिंग देण्यासाठी त्याची मॉडेल्स तयार करणं आणि ते कसं राबवायचं ह्याच्या योजना तयार करणं, आपला ब्रँड वाढवणं. मला आठवतं आहे जेव्हा आम्ही नळस्टॉपला आमचं एकच दुकान होतं तेव्हा मिलिंद गुणांजी सारखा आम्ही ब्रँड अँबॅसेडर पण आम्ही त्यावेळेला घेतला होता. त्यामुळे लोकांना असं आश्चर्य वाटलं होतं की हा नळस्टॉपचं एक 750 स्क्वेअर फुटाच्या दुकानामध्ये हा ब्रँड अँबॅसेडर काय करायचं यानं, म्हणजे खरं तर तशी गरज नाही. परंतु मला असं वाटलं होतं की एक ब्रँडला ह्याच्यात पोटेन्शियल आहे की या व्यवसायात की आपण हा असा डेव्हलप करू शकतो. ब्रँडला व्हिजिबिलिटी मिळणं, पुढच्या लोकांनी जर का आपला ब्रँड जर का आत्मसात करायचा असेल तर त्याला व्हिजिबिलिटी पाहिजे. व्हिजिबिलिटी तुम्हाला मिळण्यासाठी या गोष्टी मार्केटिंगचा मोठा विचार त्याच्या म्हणजे सुरुवात कुठून केली यापेक्षा ते कुठे न्यायचे हो करेक्ट, अगदी बरोबर, फारच महत्वाचं असतं. मला सांगा, तुम्ही जेव्हा नाशिकला बिटको इन्स्टिट्यूटमध्ये MBA पूर्ण केलं तेव्हा MBA मध्ये शिकवलं जाणारं तंत्र किंवा मंत्र आणि प्रत्यक्ष उद्योगधंदा याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आपण जेव्हा कॉलेजमध्ये शिकत असतो तेव्हा जे शिकत जो असतो त्यातला आपल्याला एक बेस म्हणतो की आपण एक वैचारिक बैठक आपली तयार होते. कसा विचार करायचा, काय विचार करायचा, ह्याची एक बैठक आपल्याला तिथे मिळते. अर्थात व्यवसायामध्ये तुम्ही शिरल्यानंतर हे सगळे विचार पुढे न्यायचं काम तुम्हालाच करावं लागतं. हे कॉलेज नाही शिकू शकत, कारण तुम्ही काय व्यवसाय करणार आहात, तुम्ही तो व्यवसाय कसा वृद्धिंगत करायचा, तुमचे प्लॅन्स काय आहेत हे काय कॉलेजच्या प्रोफेसरला माहिती असू शकत नाही. तो तुम्हाला चांगली वैचारिक बैठक देतो आणि ती खूप महत्त्वाची असते असं मला वाटतं. बरं बरं. आणि अकाउंट्स डिपार्टमेंटकडनं तुम्हाला कधी सल्ला घ्यावा लागतो का की कुठे फोकस केलं पाहिजे, कुठे काहीतरी चुकतंय किंवा काय बरोबर ठरतंय? अगदी निश्चित. ती आता जवळच आहे ती कुठलेही मार्केटिंग डिसिजन जेव्हा असतात किंवा मोठे डिसिजन असतात किंवा आहे असे निर्णय असे आम्हाला जे असे लक्षात येतात की हे का कस्टमर कसा बघेल या डिसिजनकडं, ह्याचं जेव्हा मत पाहिजे असतं तेव्हा प्रत्येक ह्या मतामध्ये ती सहभागी नुसते असते नव्हे तर ती काही वेळेला भेटो देखील वापरते. हे चुकीचं आहे असे पण ठणकावून सांगते आणि तो आम्हाला बदलावा लागतो आणि तो बरोबरच असतो, कारण तिनं एक कस्टमर म्हणून ती विचार करायची तिची जी पात्रता जी आहे ती खरंच अमूल्य आहे. कारण ती एक कस्टमर त्या एखादा आम्ही जाहिरात जर का केली किंवा एखादं प्रमोशन केलं तर एक कस्टमर त्याकडे कसं बघेल ही ते पटकन सांगू शकते आणि ते आमच्या गोष्टी अमूल्य आहे आणि त्यामुळे आम्ही बऱ्याच वेळा सल्ला घेतो, असं म्हणजे जवळजवळ रोजच घेतो असं म्हटलं तरी चालेल. आणि मला असं स्पष्ट मत सांगायची आहे की मी असं मत माझं लपवून ठेवते, कुणाला काय वाटेल मी एरवी पण तुम्हाला सुद्धा मी असं चांगलं छान दिसतं मस्त दिसतं म्हणून एखाद्या गोष्टी तर ते पण मी सांगू शकते. बरोबर. तर त्याचा आपल्याला उपयोग होतो की सगळंच गुडी गुडी असं नाही, हे चुकले तर चुकलंय म्हणून. अगदी अगदी बरोबर, अगदीच बरोबर. आणि मला असं वाटतं की हेच महत्वाचं आहे नाही का? नाही तर छान छान वा वा. आता आमचं पूर्ण फॅमिली आम्ही बिझनेसमध्ये असल्यामुळं आम्ही म्हणजे आमच्या घरात आमचे मित्र काय तुम्ही बेडरूममध्ये पण कॉटन किंग बोलत असतं का म्हणतात, ही पॅन्ट कशी दिसते, हे फॅब्रिक कसं आहे, हे ह्याच्यापासून ते आजची ॲड आलेली त्याचं लोकेशन इकडंच कोपऱ्यातच गेलं हे झालं, आम्ही सगळेजणच बोलत असतो. आणि त्याच्यात की असं फुल फ्रीडम आहे की तू कशाला ह्याच्यात सांगतेस असं कुणाचं आमचं एकमेकाचं हे नाही. किंवा जरी माझं कॉमर्स ग्रॅज्युएशन म्हणजे BCom हे असले तरी त्यांचा अनुभव असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मी त्यांच्याकडनं ते फायनान्स बघायचा कसा आहे त्यांच्याकडनं शिकले. त्यामुळे ते आमच्या दोघांचं मिळून हे आहे की असं एकट्याचं की माझंच एकटीचं आहे किंवा असं काही नाही आहे. आणि उलटं मी बाकी सगळ्यांना पण म्हणते की दोघं जण मिळून का नाही बिझनेस करत, कारण स्त्री आणि ह्यांचे बघायचे वेगळे वेगळे अँगल असतात आणि तुमचा बिझनेस सगळीकडनं जर ग्रो करायचं असेल तर हे दोन्ही व्ह्यू असणं आवश्यक आहे. विश्वासातला माणूस आपलं बरोबर. मला तुम्हाला विचारायचं असं की बिझनेस हा सेट असा होतो का तो समाजाप्रमाणे थोडा बदलतही ठेवायला लागतो असं वाटतं तुम्हाला? खरं तर बिझनेस सेट हा असा कधी नसतोच, कारण बदल सारखा त्यात करत राहावा लागतो. जसं की मी जसं सांगितलं की पहिल्यांदा की आम्ही जेव्हा फाउंडेशन चांगलं दिलं त्याच्यानंतर देखील आमच्या असं लक्षात आलं की ब्रँडमध्ये ॲस्पिरेशन व्हॅल्यू येणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी मग काहीतरी वेगळं करत राहणार. त्याच्यासाठी आम्ही मधल्या काही पिरियडमध्ये आमचा लोगो ब्रँड जो होता त्या लोगोचं सगळं पूर्ण फॉर्मॅट बदललं. आमचा जो लोगो फॉर्म होता तो पूर्ण बदलला. जो नवीन लोगो घेतला जो थोडासा यंग आणि व्हायब्रंट होता. कारण असं आमचं असं लक्षात आलं की मागच्या 10 वर्षामध्ये पुण्यामध्ये जशी IT इंडस्ट्री वाढली, जशी एज्युकेशन इंडस्ट्री वाढली तसं कस्टमरचं ॲव्हरेज एज कमी होत आहे. जसं ॲव्हरेज एज कमी होत आहे तसं त्या तरुणाला भावेल
त्याला तो आपलासा वाटेल, त्याच्यात त्याला ॲस्पिरेशन वाटेल असा आपला ब्रँड असणं आणि तसा तो दिसणं हे दोन्ही महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीनं मग आम्ही आमच्या काही ब्रँडमध्ये फरक करत गेलो. नंतर असं लक्षात आलं की कॉटन किंगमध्ये आमच्याकडं रिपीट बायर्स खूप आहेत. म्हणजे जवळजवळ आम्ही एका 100 कस्टमर रोज आमच्या दुकानामध्ये जर का येत असतील तर त्यातले एक 50 कस्टमर हे आमचे नेहमी कपडे घेणारीच लोक येतात. तर मग त्या लोकांना आपल्यापाशी बांधून ठेवायचं असेल तर आपल्याला काहीतरी सारखं नाविन्य द्यायला पाहिजे. नुसतं मी खूप व्हरायटी देतो, योग्य किमतीला देतो, माझा ब्रँडमध्ये ॲस्पिरेशन आहे, ह्या गोष्टी पण पुरेशा नाही आहेत. म्हणून आम्ही मागच्या काही वर्षामध्ये असं आमची ब्रँड स्ट्रॅटेजी म्हणून असं ठरवलं आहे की कॉटनमध्ये सारखं इनोव्हेशन करत राहायचं, त्याच्यामध्ये काहीतरी सारखं नाविन्य आणायचं आणि ते नाविन्य कस्टमरला देत राहायचं. जसं की आता तुम्ही एरोसॉफ्टचे काही कपडे असतील, कूल स्लबचे असतील, यान डाईट ट्राउझर्स असतील, अशा प्रकारच्या सारख्या सतत नाविन्यपूर्ण आम्ही कॉटनमध्ये व्हरायटी देत असल्यामुळं एक कस्टमर आमच्यापाशी बांधला राहतो आणि नवीन कस्टमर पण आकृष्ट होतो. असं दोन्ही एकाच वेळेला आम्ही एका दगडात 2 पक्षी मारू शकतो. असं सारखं तुम्हाला काहीतरी करावं लागतं. आता नवीन मॉल संस्कृतीचं काय होणार, नंतर ह्याच्या पुढं इंटरनेट सेलचं काय होणार, हे अशा काहीतरी तुम्हाला या बिझनेसमध्ये स्वतंत्र घडतच असणार आहे. ती त्या वेळेला तशी त्याला आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. शॉपिंग मध्ये पण आता तुम्ही त्याचा ऑनलाईन शॉपिंग मध्ये पण हां, आम्ही ऑनलाईन आमचं शॉपिंग पोर्टल आमचं तयार आहे आणि या दिवाळीमध्ये इंटरनेटवरती देखील कपडे खरेदी करू शकतात अशी सोय आम्ही केलेली आहे. मी हेच तुमचा लोगो चेंज झाला हे मी पाहिलं होतं आणि त्याच्याबद्दल मी कुठेतरी तुम्ही लिहिलं होतं तेही वाचलं होतं की त्या म्हणजेच म्हणूनच मी विचारलं की हे बदलत राहणं सतत ही गरज असते. आता या संपूर्ण बिझनेसमध्ये समजा 18 वर्ष 19 वर्ष आहे हा बिझनेस, असं कधी सुन्न बसून राहावं असं आला होतं कधी क्षण? खरं तर बरेच वेळेला असं आम्हाला विचारतात मित्र माझे किंवा ओळखीचे की आता एवढी दुकानं झाली, 90 दुकानं झाली, आता तुला तर अजिबात सोडच मिळत नसेल. तर खरं सांगायचं तर फिजिकल वर्क जर का बघितलं तर सुरुवातीचे 8 वर्ष मी जेवढं करायचो तेवढं फिजिकल वर्क आता नाही करत. पूर्वी मी जवळजवळ 12-12 तास व्यवसायासाठी मला माझे पूर्ण द्यायला लागायचे, 12 ते 15 तास. आता माझं खरं तर व्यवसायासाठी देणारे तुम्ही जर का कामाचे तास जर का बघितले तर ते कमी आहेत. परंतु वैचारिक पातळीवरती मात्र सारखं काहीतरी वेगळंपण आपल्याला काय करता येईल याच्यासाठी मात्र विचार करावं लागतं. कारण आता रेग्युलर कामं करायला माणसं खूप आहेत, परंतु तुम्हाला त्यांना विचार पुरवणं, त्यांना काहीतरी वैचारिक खाद्य द्यायचं मात्र काम हे तुम्हाला एक डायरेक्टर म्हणून, मालक म्हणून तुम्हालाच करावं लागतं. माझ्या मित्रमंडळींना तुम्ही काय सांगाल? उद्योग म्हणजे तुम्ही इथे राहता आणि बारामतीला तुमचे हे आहे किंवा 90 ठिकाणी तुमच्या ब्रांचेस आहेत, तर हे सगळं मॅनेज करण्यासाठी काय मुख्य 1 किंवा 2 गुण कोणते लागतात? एक म्हणजे चांगलं सिस्टीम्स डेव्हलप करणं, बिझनेस मॉडेल्स तुमची एकदम प्रूफ असायला पाहिजेत, बिझनेस प्रूफ असायला पाहिजेत. दुसरं, चांगली सिस्टीम्स राबवण्यासाठी दुसऱ्यावरती विश्वास ठेवायची तुमची प्रवृत्ती पाहिजे. बरेच वेळेला काय होतं की खूप बिझनेसमध्ये लोक एका स्टेजला जातात आणि थांबतात. त्या बिझनेसचं पोटेन्शियल आणखीन वाढीसाठी उपयुक्त नाही असं नसतं करतं. बरेच वेळेला त्या मालकाचा विचार की मी आता हे दुसऱ्यालाच जसं देऊ शकेन का, मी हे दुसऱ्याच्या हातात हँडओव्हर केलं तर तो तितकं चांगलं करू शकेल का, असं जी शंका होती त्याच्यामधनं खरं तर बिझनेस कुठंतरी एक ठिकाणी थांबतो. मग तुम्ही जर का दुसऱ्यावरती जर का विश्वास ठेवू शकत असाल आणि त्याला जर का व्यवस्थित सिस्टीम तुम्ही घालून दिल्या असतील आणि सिस्टीम मॉनिटरिंग जर का तुम्ही जरी करत राहिलात तरी हा तुमचा बिझनेस वृद्धिंगत होत राहतो. आपल्या स्वतःच्या प्रगतीबद्दल आपणच बोलणं वेगळं आणि आपल्या जिव्हाळ्याच्या काही व्यक्तींनी सांगणं आणखीन वेगळं, यातला फरक तर नक्कीच राहणार ना. पाहूया आज आपल्या कॉटन किंग आणि कॉटन क्वीन बद्दल त्यांचीच जिव्हाळ्याची मंडळी काय सांगतायत. नमस्कार, मी कुणाल मराठे. आधी सर आणि मॅडमचे प्लस पॉईंट्स सांगायचे म्हटले तर आम्हाला कंप्लीट फ्रीडम मिळतं डिसिजन मेकिंगमध्ये. इफ द डिसिजन मेक सेन्स और इफ इट इज लॉजिकल तर आम्हाला तो डिसिजन घ्यायचा फ्रीडम असतो. म्हणजे ती दोघंही त्या डिसिजनचे फॉर असलेच पाहिजेत असं नसतं. त्याला लॉजिक असलं, त्याच्या मागे ॲनालिसिस असलं की आम्हाला त्याला फिनान्शियल आणि ह्याचं फ्रीडम असतं डिसिजन घ्यायला. तर हे सर मॅडमचे प्लस पॉईंट.
आणि आईबाबांचे प्लस पॉईंट सांगायचं म्हटलं तर घरी आल्यानंतर आम्हाला असं कधीच वाटत नाही की त्यांचा बिझनेस आहे, त्यांचा एवढा मोठा बिझनेस आहे. त्यात पण आमच्याकडे फ्रीडम होतं की लहानपणी कोणताही डिसिजन घेताना तुला काय एज्युकेशन घ्यायचं आहे किंवा कोणत्या सेक्टरमध्ये जायचं आहे ह्याचंही आम्हाला कंप्लीट फ्रीडम होतं. तर हे आईबाबांचे प्लस पॉईंट. आता लहानपणापासून ते आत्तापर्यंतचे आईबाबा ह्याच्यात समजा तुम्ही बघितलं तर लहानपणी बरेचसे कंट्रोल्स त्यांच्याकडे होते की हे करायचं, हे नाही करायचं, ह्या गोष्टी बरोबर नाहीत, ह्या गोष्टी बरोबर आहेत. जसं जसं आमचं वय वाढत गेलं तसं तसं दे विड्रॉ देअर कंट्रोल्स. आणि आत्ता आमच्यावर त्यांचा कोणताही कंट्रोल नाही आहे. वी कॅन टेक आवर डिसिजन्स ऑन आवर ओन. द ओनली थिंग इज द डिसिजन्स हॅज टू बी गुड. मनापासून आभार मानते आणि आपल्या आईबाबांबद्दल असं आणि इतकं औपचारिक असतानाही मनातलं बोलणं, हॅट्स ऑफ. मनापासून आभार मानते आणि पुन्हा आपल्या किंग आणि क्वीनकडे वळते. आपण जाणून घेणार आहोत कॉटन किंगचा प्रवास नक्की कुठून सुरू झाला आणि कुठपर्यंत पोहोचला. पण थोडंसं थांबूया. या कॉटन किंगला आणखीन एक प्रश्न विचारण्यासाठी माझी मैत्रीण येणार आहे. तिची वाट पाहत राहूया. पाहत राहा महाराष्ट्राची शान.